जतमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडले, 1.25 लाखाचा मुद्देमाल लंपास. जत शहरातील शंकर कॉलनी परिसरातील निवृत्त शिक्षक नीलकंठ स्वामी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 1,25,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी रात्री 3:15 वाजण्याच्या सुमारास घडली. नीलकंठ स्वामी हे आपल्या कुटुंबासह शंकर कॉलनीत राहतात. पत्नी आजारी असल्याने त्यांना सांगली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी स्वामी मंगळवारी सकाळी घराला कुलूप लावून गेले होते आणि त्यामुळे घरात कोणी नव्हते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराची कडी कोळंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूममधील 25,000 रुपयांची रोकड, 5 तोळ्यांचे चांदीचे दागिने आणि देवघरातील 12 तोळ्यांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 1.25 लाखाचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी शेजाऱ्यांना स्वामी यांच्या घराचे दार उघडे असल्याचे दिसल्याने चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने याची माहिती स्वामी कुटुंबाला दिली आणि या प्रकरणी नीलकंठ स्वामी यांचा मुलगा प्रज्वल स्वामी याने जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत.